राज्यसभा घेतली असती किंवा विधान परिषद घेतली असती तर माझ्यावर दुसरे एलिगेशन झाले असते की यांना इकडे शिफ्ट व्हायचं, तो राज्यसभा मिळणार होती किंवा हे ती. पण तुम्ही इलेक्टेड खासदार होता, त्यामुळे मला एलिगेशन मला लावून घ्यायचं नव्हतं, कारण की लोकांचा अपमान त्याच्या माध्यमातून झाला असता. आणि म्हणून मी त्यांची गोष्ट मान्य केली. आणि मग मी किसान काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो. देशभरामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन केले, कारण मी मूळ शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताची लढाई लढायची आणि त्यांना न्याय मिळावा ही अपेक्षा माझ्या मनात होती. आणि ती संधी मिळाली. पूर्ण देशभर गेलो. मग मला गडकरींच्या विरोधात उभं केलं. मी अचानक मला 15 दिवसाच्या पहिले सांगण्यात आलं लोकसभेच्या निवडणुकीत मी गडकरींच्या विरोधात उभा झालो. गडकरींनी जाहीर केलं की मी बिना प्रचाराने 5 लाखाच्या वर मताने येणार. पण जेव्हा माझं मोहीम सुरू झाली प्रचाराची, त्यावेळेस गडकरी साहेबांना पाणी प्यायला लागलं आणि मग मोसम बदलला. त्याच्यात मी निवडून येईल अशा पद्धतीचं वातावरण सुरू झालं. आणि मग गडकरी साहेबांनी खूप प्रयत्न केला आणि गडकरी साहेब निकालाच्या नंतर ते निवडून आलेत असं आपण पाहतोय. मग मी म्हणालो की मग विधानसभेच्या निवडणूक आल्या. मला राहुल गांधींनी त्यावेळेस निवडणूक प्रचार प्रमुख या काँग्रेस कमिटीचा केला. मी काही मागणी नव्हती केली, त्यांनी केलं. मग ते झाल्यानंतर मी म्हणालो की मी विधानसभा नाही लढत आता. नाही तुम्हाला विधानसभा लढावंच लागेल. विधानसभा लढली. आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं. मला विधानसभेचा अध्यक्ष केला. हे सांगायचं तात्पर्य असं आहे, त्याही अध्यक्षपदामध्ये मला लोकांनी सांगितलं की अध्यक्षपद हे अंतिम असतं, त्याच्यानंतर तुमचं रिटायरमेंट आहे. मी म्हणालो की हे पद आता आहे, संविधानिक पद आहे, हे पद लोकांच्या फायद्याचं कसं असू शकतं, यासाठी उपाययोजना आम्ही सुरू केल्या. मग त्याला राज्याच्या मुख्य सचिवाला आम्ही गेटवर उभं केलं होतं. अजय मेहता त्यावेळेस होते. कारण लोकांच्या पैसा घामाचा पगार हे लोक घेतात आणि तो पैसा घेऊन पगार घेऊन सुद्धा लोकहिताची कामं करायची नाही, लोकांना परेशान करायचं, अशा पद्धतीचं चालत असेल तर असं व्यवस्था नसली पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीचे काही निर्णय घेतले. खूप सारे निर्णय आपण विधानसभा अध्यक्ष असताना घेतलं. पण योगायोगानं त्याच काळात कोरोना आला. सरकार आपल्या घरी आणि जनता आपल्या घरी अशी परिस्थिती झाली आणि 11 महिने मला त्या पदावर राहता आलं. कोरोना संपता मला हायकमांडचा आदेश आला की तुम्ही राजीनामा द्या आणि प्रदेशाध्यक्ष व्हा. पक्षाचा आदेश मान्य करून मी प्रदेशाध्यक्ष झालो आणि प्रदेशाध्यक्ष होऊन मी पुन्हा वाटचाल चालू केली. महाराष्ट्रात 1 नंबरचा पक्ष करायचा निर्णय घेतला आणि खासदार सगळ्यात जास्त महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे निवडून आले. विधानसभेत गडबडी काय झाल्या, कसे 46 लाख मतं वाढलेत, कसे 5 वाजताच्या नंतरचं वोटिंग कसं निवडणूक आयोगाने त्याला डबाबंद ठेवून कसं गडबड केली आणि BJPचा फायदा कसा केला, हे सगळ्या देशाला माहीत आहे. त्यामुळे मला आता त्या खोलात जायचं नाही. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की जे काही पदं मिळतात ती पदं मग संघटनेची असेल तर संघटनेसाठी, लोकप्रतिनिधी असेल, संविधानिक पदावर असेल तर ते असतात. ही भूमिका घेऊन मी काम करत राहिलो आणि त्याचा निश्चितपणे मला फायदा राज्य पातळीवर आणि देश पातळीवर होत आहे.